दागिने म्हटलं की हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो आणि त्याच्यामध्ये हल्ली आपण जर पाहिलं तर हल्ली ट्रेंड आहे तो म्हणजे मराठमोळ्या दागिन्यांचा आणि त्याच्यामध्ये जसे काही वेगळे प्रकार जे आहेत मी ते तुम्हाला दाखवणार आहे। वेगळे म्हणण्यापेक्षा ते टिपिकलच प्रकार आहे, पण ते आता नव्याने ट्रेंडमध्ये आल्यामुळे ते सगळ्यांनाच खूप आकर्षित करतात। हे जे सगळं आपण आता कलेक्शन बघतोय सोन्याचं, हे प्रियंका निरगुडकर यांचं हे सगळं कलेक्शन आहे आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अगदी मोहनमाळेपासून बोरमाळेपासून अगदी वेगवेगळे इनोव्हेटिव्ह प्रकारच आपल्या टिपिकल दागिन्यांमध्ये करण्यात आलेले आहेत। इथे जर तुम्ही बघितलं तर ही मोहनमाळच आहे। या मोहनमाळेमध्ये त्यांनी सोन्याची कॅप लावून त्याच्यामध्ये आतमध्ये मोती टाकलेला आहे, त्यामुळे ते म्हणजे बघतानाच ती थोडंसं वेगळं इनोव्हेटिव्ह थोडंसं आपल्याला पाहायला मिळते। इवन तुम्ही त्याचं पेंडंट जरी बघितलं तरी वेगळं असं त्याला लुक येतानाच वेगळं टिपिकल येतं आहे। ह्याच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर अष्टपैलू माळ आहे। आपण जनरली पाहिलं तर बऱ्याचशा बायका ज्या होत्या त्या जुन्या काळामध्ये या सगळ्या जे माळा होत्या त्या घालायच्या, पण त्याच्यामध्ये थोडंसं इनोव्हेशन देऊन त्यांनी त्याच्यामध्ये मध्ये एक मोती टाकलेला आहे, त्यामुळे अर्थातच ही जी माळ आहे त्याची शोभा नक्कीच वाढलेली आहे। थोडासा वेगळा प्रकार म्हणून पण तुम्ही ही माळ नक्कीच घेऊ शकता। हे सगळे जे दागिने तुम्ही पाहताय ते म्हणजे सोन्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे त्याचं जे गेटअप आहे, लुक आहे ते पण खूप छान येतं आहे। इथे पाहिलं तर हल्ली बोरमाळेची तेवढीच फॅशन ट्रेंड आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येकीच्या लग्नामध्ये किंवा मग अगदी आपण काही ट्रेडिशनल कपडे घालणार असू तर त्याच्यावरती ही बोरमाळ अर्थातच हल्ली बऱ्याच जणी आपल्याला घालताना दिसतात। त्याच्यामध्ये छान असा वेगळा त्याच्यामध्ये त्याला असा ब्लॅक कलरचा थ्रेड देऊन खूप छान वेगळा गेटअप त्याला येतोय। ह्या ठुशीमध्ये सुद्धा तुम्ही बघितले तरी असे छान छान वेगवेगळे प्रकार आहेत जे नक्कीच खूप अट्रॅक्टिव्ह आहेत, त्याला थोडंसं वेगळं लुक दिलेलं आहे। आणि ह्याची जर तुम्ही साधारण ग्रॅम्स बघितले तर अगदी 22-25 ग्रॅममध्ये तुम्हाला ही अशी ठुशी नक्कीच मिळू शकते। त्यामुळे लग्न कार्यासाठी किंवा कुठल्या फंक्शनसाठी जर तुम्ही असा दागिना शोधत असाल जो सोन्याचा पण आहे आणि एकदम कमी ग्रॅममध्ये पण म्हणजे बजेटमध्ये पण बसणार आहे, तर हे असे दागिने जे आहेत ते नक्कीच तुम्ही प्रेफर करू शकता। ह्याच्यामुळे नक्कीच तुमच्या पूर्ण ड्रेसला पूर्ण अटायरला एक वेगळं लुक येऊ शकतं। ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलात अजून पुढे जाऊन तर बांगड्यांमध्ये सुद्धा किंवा तोड्यांमध्ये जरी तुम्ही म्हणालात तरी खूप छान छान वेगळे ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक आपले जे प्रकार आहेत ते पाहायला मिळतील। घुंगरू तोडा म्हणतात ह्याला, दिसायलाच एवढा सुंदर आहे, घातल्यानंतर तो अगदी छान वाटेल। अगदी कोणी नवरी असेल तर तिच्या हिरव्या सोड्यामध्ये घालण्यासाठी सुद्धा खूप छान पर्याय आहे, किंवा इवन तुम्ही साडीवर जरी घातलात तरी तो खूप छान दिसणारा आहे। इथे तुम्ही यांचं अजून एक वैशिष्ट्य पाहिलं तर ही एक माळ आहे आणि त्याला पहिल्यांदाच असं पक्षी त्याच्यामध्ये त्याचं तुम्ही बघितलं तर मोटिव्स तुम्हाला नक्की पाहायला मिळतील आणि त्याला छान असं गणपतीचं पेंडंटसुद्धा दिलेलं आहे ज्याला बाजूने मोती लावलेले आहे। त्यामुळे एकंदरीतच तुम्ही पाहिलं तर सोन्याच्या दागिन्यांमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे आणि छान छान प्रकारची व्हरायटी पाहायला मिळते। अगदी तुम्ही हे मंगळसूत्र जरी बघितलं तरी अगदी छोटं ठुशीसारखं मंगळसूत्र आहे, पण त्यालाही अगदी चंद्रकोर पेंडंट दिलेलं आहे। त्याचे जे तुम्ही मधले मणी जरी बघितलेत तरी ते खूप छान आणि वेगळ्या प्रकारचे, त्यामुळे एखादी नववधू असेल तर तिच्यासाठी हे मंगळसूत्र खरंच खूप असं आवडीचं ठरू शकतं, त्यांना कोणालाही आवडेल असंच आहे। ठुशीचाच वेगळा प्रकार म्हणून आपण या दागिन्याकडे पाहू शकतो। पूर्वीच्या काळी राजांची जी मुलं वगैरे होती ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने सोन्याचे दागिने परिधान करायचे, त्याच्यामध्येच हा एक प्रकार होता तो म्हणजे ठुशीचा। तर ही ठुशी म्हणजे तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही जेंट्स तुमच्या घरातले सुद्धा हा प्रकार नक्कीच वापरू शकतील त्यांच्या लग्नामध्ये किंवा कोणाच्या समारंभांमध्ये। इवन आपण बघितलं तर अंगठ्यांचे सुद्धा आपल्याला वेगवेगळे पर्याय हल्ली बाजारात मिळतात, तसेच ह्यांच्याकडे सुद्धा आपल्याला अंगठ्यांचे बरेच वेगवेगळे प्रकार नक्कीच पाहायला मिळतील। ते सुद्धा अगदी वेगळे आणि अट्रॅक्टिव्ह आहेत, थोडेसे मोठे प्रकार आहेत, पण जर तुम्ही ज्वेलरी तुम्हाला खूप आवडत असेल तर असे दागिन्यांचे पर्याय घालण्यासाठी तुम्हाला काहीच हरकत नाही आहे। त्यामुळे एकंदरीतच सोन्याचे दागिने घ्यायचे असतील, घरात काही समारंभ असेल तर गहना बाय प्रियंका या पर्यायाकडे पाहायला तुम्हाला काहीच हरकत नाही आहे। कॅमेरामॅन प्रथमेशसह मिस वरदा वाघुले, एबीपी माझा, मुंबई।